नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 12 वाजलेले आहेत. नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. जय महाराष्ट्र परिवाराकडून सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर 2025 वर्ष संपलेलं आहे आणि जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणची समुद्रकिनारी ही पर्यटकांनी फुललेली आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झालेली आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी झगमगाट आणि रोषणाई बघायला मिळतीये. वांद्रे येथील कार्टर रोड येथे वांद्रे वंडरलँड्सचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात तरुणाई आनंदामध्ये नाचताना बागडताना दिसतीये. डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि आकर्षक रोषणाई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतीये. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी, तो पाहूया. चांगली चांगली चमकते from Bombay. Today, Marathi people. तर ठिकठिकाणी आता नवीन वर्षाचं स्वागत केलं जाऊ लागलेलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा सर्वच प्रमुख शहरांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जाते. आपले प्रतिनिधी ठिकठिकाणाहून आपल्यासोबत जोडलेले आहेत. सुरुवातीला मुंबईमध्ये जाऊया. मुंबईमध्ये आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आहेत, सोबतच जय पवार जोडलेले आहेत. ठाण्यातून कुणाल भोईटे आणि नागपुरातून तेजस मोहतुरे सुद्धा आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला महेंद्र यांच्याकडे जाऊया. महेंद्र, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कसा उत्साह हा मरीन ड्राईव्ह या ठिकाणी बघायला मिळतोय? नक्कीच जगदीश, सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना नववर्षाच्या इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आणि मुंबईत मरीन ड्राईव्ह, क्वीन नेकलेस ज्याला म्हटलं जातं, या ठिकाणी प्रत्येकाचं स्वप्न असतं मुंबईत आल्यावरती मरीन ड्राईव्हला जाणं. आणि मरीन ड्राईव्ह हा आज जो आहे तो महत्वाचा आहे, कारण आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे मुंबईत जे ते पर्यटक असतील किंवा मुंबईकर असतील ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आजही तेवढीच गर्दी नेहमीप्रमाणे पाहायला मिळते. माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता कॅमेरामॅन, व्हिडिओ जर्नलिस्ट हा तुम्हाला दाखवेल की या ठिकाणी ज्या पद्धतीने गर्दी आली आहे, नवीन वर्षाचं स्वागत आहे ते करण्यात येत आहेत. काही लोक आहेत, मी त्यांच्याशी जे ती वार्ता करण्याची कारण आज नवीन वर्षाची सुरुवात आहे. एकंदरीत गर्दी पाहायला मिळते. ही एक बालिका आहे, तिचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे, ती या ठिकाणी करण्यात आली आहे. तिच्याशी बोलूया. कुठून आली आहेस तू? मी इटलीच आहे, मुंबईची. तुझा वाढदिवस आहे असं तू सांगितलंस. काय खास आहे? उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. उद्यापासून चांगली सुरुवात होणार आहे. उद्या मी असा प्रयत्न करेल की उद्यापासून अख्खा वर्ष पूर्ण चांगला जायला पाहिजे असं. नक्कीच तिचा संकल्प आहे, त्यामुळे नवीन काही लोकांचे अजून संकल्प आहे. येतो महेंद्र, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. ठाण्यात जाऊया. ठाण्यातून आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेले आहेत. कुणाल, कसं वातावरण आहे ठाण्यामध्ये? नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं जाते ठाण्यात? कसा उत्साह आहे? जगदीश, 2025 हे वर्ष संपलेलं आहे आणि 2025 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईमध्ये ज्याप्रमाणे बीचेस वरती म्हणजे समुद्रकिनारी ज्याप्रमाणे गर्दी होत असते, त्याचप्रमाणे ठाण्याला तलावांचे शहर म्हटलं जातं आणि ठाण्यातल्या मासुंदा तलावाच्या शेजारी आपण पाहतोय नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. या सरत्या वर्षाला जे आहे ते निरोप इथले नागरिक जे आहेत, ठाणेकर नागरिक देताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या हातामध्ये फुगे आहेत, ते फुगे सोडून आपला 2025ला जे आहे ते निरोप दिलेला आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात ठाणेकर नागरिक जे आहेत ते या तलावपाळी परिसरामध्ये जमलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक लहान मुलं असतील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतील, हे सर्वच जण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि 2025ला सरत्या वर्षी निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथल्या काही ठाणेकरांसोबत बातचीत होऊ शकते, त्यांच्या भावना समजू शकतात.
2025 वर्ष संपत आलेलं आहे. काय 2025 मधल्या आठवणी आहेत, 2026 मध्ये काय नेमक्या संकल्पना केलेल्या आहेत? हे संकट होतं 2025 मध्ये दूर लोकांना. कुणाल, तुमच्याकडे मी पुन्हा येतो. कुणाल, तुम्ही असेच जोडलेले राहा आपल्यासोबत. मुंबईतून जय पवार सुद्धा जोडलेले आहेत, वांद्रे परिसरातून आपल्यासोबत जोडलेले आहेत. जय, वांद्र्यामध्ये कसा उत्साह आहे, काय आहे तरुणाईची भावना? नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे. लाईव्ह डिस्कनेक्ट झालाय. हॅलो हॅलो हॅलो, अरे माझा कॉल करायला. तर जय यांच्याकडे आवाज जात नाहीये. नागपुरात जाऊया. तेजस मोहतुरे आपल्यासोबत जोडले. तेजस, नागपुरात कसं वातावरण आहे? नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे. कसं आहे नागपुरातलं वातावरण, उत्साह, काय भावना आहेत नागपूरकरांच्या? तेजस यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा आपण महेंद्र जोईल यांच्याकडे जाऊया. महेंद्र, काही तरुण तुझ्या मागे दिसत आहेत, काय त्यांच्या भावना आहेत? कोणकोणते नवीन संकल्प त्यांनी नवीन वर्षासाठी केलेत? नक्कीच जगदीश, जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, कारण मुंबई स्वप्नांची नगरी आहे. नवीन काहीतरी जो आहे तो ध्येय घेऊन जो आहे तो मुंबईत नवीन मुंबईच्या बाहेरचे असतील किंवा मुंबईकर येत असतात आणि मुंबईत पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात. कहाँ से आए आप? उत्तर प्रदेश, लखनऊ. यहाँ पे रहते हैं कि उत्तर प्रदेश से सिर्फ 30 बस के लिए आए? यहाँ पे काम करते हैं. अच्छा, नक्की. क्या नया संकल्प है, नया साल आने वाला है? हाँ, पहले तो अच्छे से जॉब करना है, जॉब पे ध्यान देना है. मैंने बहुत सारी जॉब छोड़े. यहाँ पे मेरा आके पहले यही लक्ष्य है. मैंने MBA किया हुआ है, तो मेरे घर पे बहुत सारे एक्सपेक्टेशन है कि लड़का जाके बाहर काम करेगा, अच्छा पैसा कमाएगा. तो मेरा यही सोचा कि अच्छा पैसा कमाऊंगा. नक्कीच नवीन काहीतरी करण्याचा संकल्प आहे, म्हणजे नवीन म्हणजे जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा संकल्प आहे त्यांचा. उत्तर प्रदेश मधून आलेत. आप कहाँ से आए? आप कहाँ से आए? मैं लातूर से आया हूँ. मराठी आहात? हाँ, मी मराठी आहे. लातूरवरून आल्यात, पण लातूरवरून फक्त 30 साठी आलात की एरवी मुंबईतच असतात? एरवी मुंबईमध्येच असतो. काय नवीन संकल्प आहे? नवीन वर्ष सुरुवात होते उद्या. काय नवीन वर्ष म्हणजे लोकांसाठी चांगल्या दिवसाची सुरुवात असते. सरतं वर्ष कसं गेलं? चांगलंच गेलेलं आहे. नक्कीच. काही अजूनही मुलं आहेत. हॅपी न्यू इयर. जय महाराष्ट्र. जय हॅपी न्यू इयर. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. काय सांगाल? नवीन वर्ष उद्यापासून सुरू होत आहे, काय संकल्प आहे आणि गेलं वर्ष, सरतं वर्ष कसं होतं? नवीन वर्ष सर्वांना पहिली गोष्ट आनंदाचं जावं, सुखाचं जावं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मुंबईचा भरपूर विकास व्हावा ही अपेक्षा. मुंबईच्या विकासाची बात केली त्यांनी. त्यांचा मुंबईच्या विकासावरती जास्त प्रेम दिसतंय, कारण महेंद्र त्यांना मुंबईकर हेही विचारा. आता तुम्ही मरीन ड्राईव्हला आहात, कसं नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे? कसं वाटतंय तुम्हाला मरीन ड्राईव्हला येऊन आता? नक्कीच आनंदाचं आणि उल्हासाचं जे पूर्ण चित्र पाहायला मिळतंय. मात्र आचारसंहिता असल्यामुळे काही ठिकाणी जे आहेत ते जो कार्यक्रम आहेत नववर्षाचे ते थांबवण्यात आले होते. पण मरीन ड्राईव्हवर जर आपण पाहिलं तर मरीन ड्राईव्हच्या या कोपऱ्यापासून गिरगाव चौपाटीपर्यंत आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि मुंबईत आलेले जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जल्लोषात सरत्या वर्षाचं जे आहे ते त्यांनी सूर्य अस्त झाला त्याचंही त्यांनी कॅमेऱ्यात चित्र कैद केलं होतं आणि आता नवीन वर्षाचं स्वागत करतायत. त्यांचे आता पुढचे काय कसे प्लॅनिंग असणार आहेत त्याच्यावरती प्रत्येक जण नवीन एक संकल्प घेऊन या ठिकाणी आता घरी जाईल, आपल्या आपल्या पद्धतीने एन्जॉय करेल. त्यामुळे मुंबईत नवीन मरीन ड्राईव्हवरती जर पाहण्याचं जे आपलं चित्र आहे एन्जॉय करतायत हे पाहायला मिळतंय. ठीक आहे महेंद्र, तुम्ही जोडलेले राहा. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. आपल्यासोबत वांद्रे परिसरातून जय पवार जोडलेले आहेत. जय, कसा उत्साह त्या ठिकाणी बघायला मिळतोय? कसं वातावरण आहे? नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे? निश्चितच जगदीश, सर्वप्रथम खरं तर आपल्या जय महाराष्ट्र सर्वच प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर या नवीन वर्षाची सुरुवात आता खरं तर सुरू झाली आहे आणि अनेक नागरिक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्साह जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळतो. अशाच पद्धतीचा उत्साह आता सध्या मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय, कारण 31 डिसेंबरच्या दिवशी कुठेतरी सकाळी 5 वाजेपर्यंत हे हॉटेल्स आणि सर्व ठिकाणी ते चालू ठेवण्याचे निर्देश आले आहे. आणि यामुळे सुद्धा आता मुंबईकर हा मोठ्या प्रमाणावरती घराच्या बाहेर पडला आहे आणि घरातल्या आपल्या कुटुंबांसोबत असेल किंवा मुलाबाळांसोबत
एक जेवणाचा बेत करण्यासाठी सुद्धा आता मुंबईकर या नवीन वर्षाच्या निमित्ताने बाहेर पडलेला आहे. मी आपल्याला दृश्य दाखवू इच्छितो. या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर आपले काही शाळेचे विद्यार्थी असतील किंवा ग्रुप असेल, हे सर्वच लोक जे आहेत ते आपल्या आपल्या परिवारासोबत असेल, मित्रबंधूंसोबत जेवणाचा बेत करण्यासाठी एक वेगळं संकल्प घेऊन या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहू शकता की रोजच आपण जेवण हे घरी जेवत असतो, मात्र आता नवीन वर्षाचा एक नवीन संकल्प घेऊन काही लोक जे आहेत ते हॉटेलवरती पोहोचले आहेत आणि एक जेवणाचा बेत, एक आस्वाद घेण्याचा प्रयत्न ह्या नवीन वर्षाच्या माध्यमातून होतोय. आपण काही लोकांशी बोलणार आहोत. तर दादा, तुम्ही कुठून आलाय? आम्ही खारहून आलेलो आहे, खार ईस्ट. निश्चितच आज जेवणाचा बेत तुम्ही 31च्या निमित्ताने हॉटेलमध्ये करताय, काय भावना आहेत? म्हणजे नवीन वर्ष नेहमीच बाहेर घरी जेवतो, तर एखाद दिवस हॉटेलमध्ये जेवूया असा निर्णय घेतला, लक्की हॉटेलमध्ये. नक्कीच आपण पाहतोय की दररोज आपण हे घरीच जेवण करत असतो, मात्र आता वेगळं काहीतरी करूयात ह्याच संकल्पने काही लोक यात आपण पाहू शकतो. इथे सुद्धा आता जेवणाचा बेत सुरू आहे. ताई, कुठून आला तुम्ही? बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. नए साल पे आप आज खाने के लिए फैमिली के साथ बाहर आए, बहुत अच्छा लग रहा है और बहुत ही अच्छा यहाँ पर का आइटम. कैसे शुभकामनाएं दोगे नए साल के? कैसा रहेगा आपका नया साल? भगवान से तो मनाएंगे कि बहुत अच्छा भी रहे, जैसे 25 रहा वैसे ही 26 भी रहे, 2026. तर नक्कीच आपण पाहतोय की ज्याच पद्धतीने 2025 गेला त्याच पद्धतीचा 2026 वर्षही सुद्धा नव्याने ऊर्जा देईन असे सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत. आपण आणखी काही बोलू? ठीक आहे. सर, काय सांगाल, कसा उत्साह आहे, कसं लोकांचा जेवणासाठी? भरपूर भीड आहे. ते सरकारने डिसिशन घेतलं 5 वाजता सुरू ठेवायचे रेस्टॉरंट. खूप चांगलं डिसिशन घेतलं आणि माझं कस्टमर दुपारी सुरू झालं, आता पण वेटिंग आहे. आणि आपण बघा सगळा क्राऊड, सगळं लोक एकदम खुशी खुशी हॅपी हॅपी. ठीक आहे, तेजस. इकडे जगदीश, आपण पाहतोय की खरं तर जेवणासाठी सुद्धा आता या ठिकाणी रांगा लागू लागल्या आहेत, कारण नवीन वर्षाचं स्वागत आता मुंबईकर एक नवीन बेत करत, जेवणाचा बेत करत आता मुंबईकर हा हॉटेलमध्ये पोहोचलाय. ठिकठिकाणी रांगा लागतायत, गर्दी होताना पाहायला मिळते आणि नवीन वर्षाचं स्वागत सुद्धा या नवीन जेवणाच्या बेत पासून सुरुवात करण्याचं पाहायला मिळतोय. जय, तुम्ही जोडलेलंच राहा, तुमच्याकडे येतो. आपण आता नागपुरात जाऊया. फुटाळा तलाव परिसरातून आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडले. तेजस, आवाज पोहोचतोय? हा, आवाज पोहोचतोय सर. तेजस, कसा आहे उत्साह नागपुरात? काय भावना आहेत नागपूरकरांच्या? उपराजधानीत सुद्धा आज जे आहे ते उत्साहाचे वातावरण सध्याच्या घडीला दिसत आहे. नागपुरातील सुप्रसिद्ध असलेल्या फुटाळा तलाव परिसरात जे बघितलं असेल तर नागपूरकर जे आहेत तरुण आहेत संपूर्ण एकत्र जमलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा इथं संगीतमय वातावरण सुद्धा घडीला दिसत आहे. आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे तरुण या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्या उत्साह जे आहे तो आता शिगेला पोहोचला आणि एकंदरीत नवीन वर्षात जे आहे ते संकल्प घेत जे आहे ते 2025 ला जे आहे ते एका अर्थाने बाय बाय करण्याचा जो ठाम विश्वास आहे या संपूर्ण नागपूरकरांनी घेतलेला. सध्याच्या घडीला बघू शकता की माझ्या पाठीमागे जे आहे फुटाळा परिसरात आहे संपूर्ण मनोरंजन वर्षाला जे आहे युरोप गेले नवीन वर्षाचे एका संकल्प नागपूरकरांनी घेतलेला आहे. यासोबत जर बघितलं असेल तर या संपूर्ण वातावरण जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते फटाके असतील आतिषबाजीने झालेले आहे. संगीतमय वातावरणात संपूर्ण नागपूरकर जे आहे ते फिरताना आपल्याला एकंदरीत दिसत आहे. काही नागपूरकरांशी संवाद होऊ शकतो? नक्कीच आपण नागपूरकरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न एका अर्थाने करूया. काय सांगाल, नवीन वर्षाच्या काय एका अर्थाने आपण संकल्प घेतात? काय संकल्प आपण नवीन वर्षात घेतात? काय संकल्प आपण घेतात नवीन वर्षात? काय संकल्प नवीन? ठीक आहे तेजस, येतो मी तुमच्याकडे, तुम्ही जोडलेले राहा. ठाण्यात जाऊया. तलाव परिसरामध्ये कुणाल बोहिटे आपले प्रतिनिधी आहेत. कुणाल, ठाण्यामध्ये, संपूर्ण ठाण्यामध्ये कसं वातावरण आहे? नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे, अनेक नवीन नवीन संकल्प सुद्धा केले जातात. तुमच्या आसपास काही नागरिक सुद्धा दिसत आहेत. ठाणेकरांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत? कसं नवीन वर्षाचं स्वागत ते करतायत? सर्वप्रथम तर जय महाराष्ट्राच्या सर्वच परिवाराला आणि जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सध्या तलावपाली परिसरामध्ये आहे आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते अनोख्या पद्धतीने करताना पाहायला मिळतंय. प्रत्येकाच्या हातामध्ये फुगे आहेत आणि प्रत्येक जण या ठिकाणी लहान मुलं देखील आहेत. काय सांगशील, आज नवीन वर्षाची सुरुवात होते, काय तू नेमकी संकल्पना केलेली आहे, पण नवीन वर्षाच्या काय शुभेच्छा देशील?
नक्कीच आपण पाहतो लहान मुलांचा उत्साह देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत करत एक नवीन संकल्पना स्वागत जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एक नवीन संकल्पना आणि नवीन जोशासह उद्या सकाळची पहाट जी आहे ते सर्वच नागरिक पाहणार आहेत. जगदीश, ठीक आहे, कुणाल जोडलेले रहा. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत मरीन ड्राईव्ह या ठिकाणाहून जोडलेले आहेत आणि तिथं प्रचंड गर्दी आहे. तरुणाई सोबतच सर्वच वयातील लोक या ठिकाणी जमलेले आहेत. महेंद्र, काही तरुण तुझ्या आसपास दिसत आहेत, त्यांच्याशी बातचीत होऊ शकते. कसं वाटते त्यांना आता नवीन वर्षाचं स्वागत ते मरीन ड्राईव्ह या ठिकाणी येऊन करतायत आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे, सोबतच उत्साह सुद्धा प्रचंड आहे. महेंद्र यांच्याकडे जाऊच आपण. जय पवार वांद्रे परिसरातून आपल्यासोबत जोडलेत. जय, वांद्रे परिसरामध्ये कशा प्रकारचं दिवसभर वातावरण होतं? आता 12 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये केलं जात आहे. अनेकांचे वेगवेगळे संकल्प आहेत. कसं वातावरण होतं दिवसभर मुंबईमध्ये आणि आता नवीन वर्षाचं स्वागत कशा पद्धतीने केलं जात आहे वांद्रे परिसरात? नक्कीच जगदीश, खरं तर आचारसंहिता आणि निवडणुकीची धामधूम सुरू असल्यामुळे कुठेतरी मर्यादा टायमिंगची ठेवली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हे लाइटिंग सुद्धा बंद करण्यात. मात्र मुंबईकर जो आहे तो हा काही शांत बसत नाहीये. मुंबईकर आपापल्या वेगवेगळ्या संकल्प घेऊन जो आहे तो हा न्यू इयर साजरा करताना पाहायला मिळतो आणि अशाच पद्धतीने आता आपण पाहिलं तर हॉटेलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि जेवणाच्या भेद करण्यासाठी, जेवणाचा एक वेगळा आस्वाद घेण्यासाठी, मांसाहारी असं शाकाहारी जेवण हे बाहेरचं जेवण्यासाठी मुंबईकर बाहेर पडला आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो की फॅमिली, एक कुटुंब जो आहे तो सर्वच एकत्रित आलेला आहे आणि या ठिकाणी त्यांच्या लहान मुलांसोबत पाहू शकता की कसा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे. हे सर्वच लहान मुलं सुद्धा नवीन वर्षाचं स्वागत हॅपी न्यू इयरच्या ह्या जयघोषाने करतात. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात. दादा, तुम्ही कुठून आलाय? आम्ही विर्लीपाल्याहून आलोय. नक्कीच नवीन वर्षाचं आता स्वागत झालं आहे, मात्र तुम्ही तुमच्या सहकुटुंबाला घेऊन जेवणासाठी आले, नेमकं कारण काय? असं न्यू इयर आहे, त्यासाठी फॅमिली एन्जॉयमेंट. नवीन वर्षाचा संकल्प कसा असणार तुमचा? कारण की आता उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. एन्जॉय आमचा संकल्प एन्जॉय आहे, बस आणखी काय नाही. मस्त एन्जॉय, फॅमिली टाइम द्यायचा, आणखी फिरायला बस, आणखी काय नाही. न्यू ईयर नक्कीच. हम लोग गुजरात से आए न्यू ईयर बनाने के लिए इधर. अच्छा लगा. तो कैसा लगा मुंबई में, किस तरह न्यू ईयर सेलिब्रेट हो रहा है? क्या क्या देखा आपने? हम लिंकिंग गए थे, सब जगह घूम के आए, सब जगह अच्छा लगा, सब डेकोरेट अच्छा किया. गेट ऑफ इंडिया भी जाके आए, सब डेकोरेट अच्छा है, बहुत बढ़िया लगा. तर नक्की जगदीश, तर खरं तर हे गुजरातवरनं आलेले आहेत आणि गुजरातवरनं मुंबईतला हा नवीन वर्षाचा उत्सव कशा पद्धतीने साजरा होतो हे पाहायला त्यांनी आज मुंबई गाठल्याने आज त्यांनी मुंबईमध्ये सुद्धा प्रवास केला की मुंबईमध्ये ठिकठिकाणी कशा पद्धतीने उत्साह आहे, कशा पद्धतीनं तयारी जी आहे ते या नववर्षाच्या स्वागतासाठी केली जाते. त्यांनी या सर्वांचा आढावा घेतल्यानंतर ते आता थेट जेवणासाठी जे आहे ते या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण या वांद्रे परिसरात असेल किंवा जेवणासाठी लोकांनी केल्याचं पाहायला मिळतं. जय, जोडलेले रहा. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल मरीन ड्राईव्ह या ठिकाणाहून जोडलेले आहेत. महेंद्र, नक्कीच जगदीश, मी मगाशी म्हटलं होतं मुंबईचं स्पिरिट आहे, मुंबई कधी कुणासाठी थांबत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थला मी सांगेन की पुन्हा एकदा एक तो व्ह्यू कॅमेऱ्यातून दाखवा की मुंबईत मरीन ड्राईव्ह वरती नवीन वर्षासाठी जी गर्दी आहे ती किती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर मुंबई दृश्य आपण पाहतोय, ठिकठिकाणी प्रचंड उत्साह हा बघायला मिळतोय. ही कार्टर रोड इथली दृश्य आहेत. तरुणाई मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेली आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत हे उत्साहवर्धक वातावरणात केलं जात आहे. काही ठिकाणी ही कार्टर रोड या ठिकाणची दृश्य आहेत. डीजेच्या तालावर ही तरुणाई नाचताना, थिरकताना आपल्याला बघायला मिळते. तर मरीन ड्राईव्ह परिसरातील दृश्य सुद्धा आपण पाहिले, तिथे सुद्धा प्रचंड गर्दी ही झालेली आपल्याला बघायला मिळाली.
सर, कशा पद्धतीचं नियोजन आहे? कारण की मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो, लोकांचा सुद्धा प्रतिसाद एक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, लोकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. कसं बघता तुम्ही याकडे? दादा, पहली बात तो मैं आपके माध्यम से सारे मुंबई को, महाराष्ट्र को, हिंदुस्तान को हैप्पी न्यू ईयर कहना चाहूंगा। आज यहाँ पे आप जो देख रहे हैं, ये हर साल लोगों का उत्साह बढ़ रहा है और यही मुंबई की असली पहचान है। हर धर्म, हर जाति के लोग यहाँ पे साथ में आते हैं और हर त्योहार मुंबई में पूरे उत्साह से मनाया जाता है। उसी का एक कारण आप ये देखेंगे, चाहे आप क्रिसमस कहिए या न्यू ईयर कहिए, पूरी मुंबई यहाँ पे साथ में आती है और ये फ्री ऑफ कॉस्ट का आनंद लेती है। क्या ये मुंबई की जगह है और मुंबई के लिए समर्पित है। सर, नक्कीच 2025 आता संपणार, उद्यापासून 2026 ला सुरुवात होणार आहे. काय नेमकं म्हणजे नवीन ऊर्जा घेऊन लोकांनी 2026 कडे बघितलं पाहिजे, कसं होतं? बस मेरा ईश्वर चरणी यही प्रार्थना है दादा, क्या आने वाला 16 जनवरी मुंबई को, हमारे महाराष्ट्र के जनता को, खासकर हमारी मुंबई जहाँ से सारी चीजें भारतवर्ष की चलती है, वहाँ पे एक अच्छा से अच्छा मेयर मुंबई घर के लिए और मुंबई के लिए काम करने वाला और मुंबई को सुख शांति समृद्धि की तरफ लेके जाने वाला आदमी है। बस वही ईश्वर से मेरी इच्छा है। मोठ्या प्रमाणावरती तरुण असेल किंवा इतर वयोगटातील लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कसा प्रतिसाद आहे आपल्या कार्यक्रमात? दादा, यही मुंबई की पहचान है। पूरे हिंदुस्तान में आप बोलिए, पूरे विश्व में बोलिए, सबसे यंगेस्ट सिटी मुंबई को कहा जाता है। मुंबई की पहचान पूरे वर्ल्ड में आप कहाँ पे भी जाइए तो पहले 5 सिटी में होती है और ये मुंबई की जनता के ऊपर है। क्या मुंबई की जनता ने मुंबई को स्थान दिया है, एक दूसरे के लिए साथ में खड़ा होना। राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. सर, कशा पद्धतीने